नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या झटपट बातम्या. शेतीतील उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली आता फिटेनं, शेतकऱ्यांची चिंता वाढली. तुटपुंज्या अनुदानात विहिरीचे खोदकाम करावे कसे, लाभार्थ्यांची योजनेकडे पाठ. $18,540 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरविले अपात्र, सोयगाव तालुक्यातील प्रकार. साड्या आनंद दशदा वाटपा स्थगिती, आदर्श आचारसंहितेचा गरिबांना फटका. शेतकऱ्यांच्या दावणीला गावरान गायी दुर्मिळ, संकरित गायी आणि म्हशींची संख्या वाढली. पर जिल्ह्यात चारा विकण्यास होणार फौजदारी गुन्हा, आष्टी तालुक्यात वाहनांची तपासणी. नोव्हेंबरमधील अवकाळीचे 167 कोटीपैकी 6 कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यावर, हिंगोली जिल्हा. पाऊस बंधाऱ्यात आले पाणी, सोलापूर शहरवासियांची 2 महिने पाण्याची चिंता मिटली. मोंढा हळद मार्केट यार्डातील व्यवहार 2 एप्रिलपर्यंत बंद. कॅनॉलच्या पाण्यामुळे ऊस भुईमुगाला मिळाला आधार, जवळा बाजार येथील परिस्थिती. टरबूजाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यास मिळाले 5,60,000 उत्पन्न. परतूरच्या टरबुजांनी सीमा ओलांडल्या, अनेक राज्यातील व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी. ग्रामीण भागाची शान, बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर. जलस्रोतांची पातळी खालावली, पाणी टंचाईची दाहकता वाढली. तिरू प्रकल्पातील पाणी पातळी पोहोचली जोत्याखाली. नोकरीऐवजी सुशिक्षित तरुणांनी केली मशरूमची यशस्वी शेती. शेतमालाच्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना 15 दिवसात द्या, व्यापाऱ्यांना सूचना. पालांदूरच्या बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली, दर स्थिर. $5,567 ग्राहकांकडून PM सूर्यघर योजनेसाठी ओके, गोंदिया जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. धानावर प्रक्रिया उद्योगासाठी घोषणांचा पाऊस, पण प्रत्यक्षात कृतीच होईना. फोडणी महागली, खाद्यतेलात ₹10पर्यंतची दरवाढ. $2,000 कोटींच्या कर्ज परतफेडीचा शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न.